नमस्कार. सध्या देशात जे डिमॉनिटायझेशनचं सगळं वारं सुरू आहे, त्यानिमित्ताने असं वाटलं की थोडं आपण अर्थशास्त्र नीट समजून घ्यायला हवं. अर्थकारणातले बदल हे नीट जर समजून उमजून घेतले तर तेवढा त्रास होत नाही असं म्हणतात. आपल्याकडे गोंधळ असा आहे, अर्थशास्त्र हे खरं तर संसाधनांचं शास्त्र आहे. इट इज अ सायन्स ऑफ रिसोर्सेस. पण आपण ते नीतीमध्ये शिकवतो. म्हणजे BA इकॉनॉमिक्स असतं, BSc इकॉनॉमिक्स आपल्याकडे नाहीये. त्यामुळे सुरुवातीपासून नीतीमध्ये तत्वज्ञानात ते शिकवल्या गेल्यामुळे ही काहीतरी एक ॲब्सर्ड कन्सेप्ट आहे असं लोकांना वाटतं आणि लोक पाठांतर करून कॉलेज पास होतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा काहीही कुठलाही अंश डोकावत नाही. त्यामुळे सरकारने बजेट जेव्हा सरकार सादर करतं, सरकार कुठल्या तरी आर्थिक गोष्टीबद्दल जेव्हा आपली भूमिका, पॉलिसी, धोरण जाहीर करतं, तेव्हा अनेक लोकांना म्हणजे 90% लोकांना हे सरकार काय करतं हेच कळत नसतं. खरं तर अर्थकारण हा सगळ्याचा पाया आहे. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी अर्थकारण आहे. मी नेहमी असं म्हणतो की आपल्या घरातली आई असते ती सगळ्यात मोठी इकॉनॉमिस्ट असते. बिकॉज ती घरातली प्रत्येक संसाधन हे प्रत्येकापर्यंत कसं पोहोचेल याची आयुष्यभर काळजी घेते. देशाच्या अर्थमंत्र्याकडून हे अपेक्षित असतं की देशातली सगळी संसाधनं, सगळे रिसोर्सेस हे सगळ्या माणसांच्या आयुष्याकरता कसे प्रभावीपणे वापरले जातील. त्यामुळे अर्थशास्त्र हे सायन्स ऑफ रिसोर्स आहे. ते आपण शास्त्र म्हणून समजून घ्यायला हवं. ते शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचे असतात तसेचे नियम आहेत आणि ते अतिशय सोपं आहे. ते आपल्या जगण्याचा भाग आहे. एका अर्थाने जर रिसोर्सेस असल्यामुळे अर्थशास्त्र हे आपल्या जगण्याचं शास्त्र आहे. त्यामुळे आपल्याला ते कळत नाही, हे काहीतरी मोठं काहीतरी वेगळं आहे, अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन चालणार नाही. आता अर्थशास्त्राचा बेसिक नियम आहे डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा. आता ही जी मागणी असते ही दोन गोष्टीवर ठरते. एक असतं गरज आणि दुसरी असते क्रयशक्ती. एक असतं गरज आणि दुसरी असते क्रयशक्ती. मागणी म्हणजे डिमांड इज डिपेंडिंग ऑन नीड प्लस पर्चेसिंग पॅरिटी. आता व्हॉट इज नीड? या देशातल्या 130 कोटी लोकांना सारख्या गरजा आहेत. सगळ्यांना असं वाटतं चांगल्या घरात राहावं, चांगले कपडे घालावे, चांगलं आयुष्य जगावं, हे प्रत्येकाला वाटतं. तशा अर्थाने 130 कोटी लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या 5 मूलभूत गरजा सारख्या आहेत. दुर्दैव असं आहे की या देशातले अतिशय अल्प म्हणजे जवळपास 50% लोकच फक्त ते अफोर्ड करू शकतात. म्हणजे 50% लोकांकडेच फक्त क्रयशक्ती आहे. म्हणजे 50% लोकच या गरजांकरता जो गोष्टी हव्या त्या खरेदी करू शकतात. त्यांची तेवढ्याच लोकांची ती क्षमता आहे. म्हणून गरज आणि क्रयशक्ती याचा जेव्हा बेरीज मिळून डिमांड तयार होते तेव्हा या देशात डिमांड तयार होत नाही, कारण 50%च लोकांकडे क्रयशक्ती आहे. आता अजून एक गंमत आहे. म्हणजे असं आहे की अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी आहे, आपली लोकसंख्या 130 कोटी आहे अधिकृत. म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या जवळपास 3-3.25 पट आपली लोकसंख्या आहे. पण या देशातली जी डिमांड आहे, जी मागणी आहे, ती अमेरिकेच्या 10 ते 15% आहे. हा विनोद त्यामुळे निर्माण होतो की लोकसंख्या चौपट, मागणी 1.0, हे परिस्थिती त्यामुळे निर्माण होते कारण या देशातल्या 50% लोकांकडे क्रयशक्ती नाही. गेल्या 70 वर्षात या देशात आपण क्रयशक्ती निर्माण व्हावी, त्या माणसांची पत निर्माण व्हावी म्हणून फारसे प्रयत्न केले नाहीत. शेतमजूर असेल, बांधकाम मजूर असेल, कुठल्याही किरकोळ धंद्यात काम करणारी मजूर असतील, अगदीच रोजंदारीवर काम करणारी अनेक संख्येने माणसं असतील, या माणसांचे साधे बँक अकाउंट सुद्धा आपण उघडले नाही. म्हणजे आपल्या घरी मोलकरीण काम करते, आपल्याकडे ड्रायव्हर काम करतो, आपण त्या लोकांना रोखीत पगार देतो. म्हणजे आपण जर हाच पगार त्या मोलकरणीला, त्या ड्रायव्हरला जर तिच्या बँकेचं खातं काढून त्यात भरला असता तर 30-30 वर्ष काम केल्यावर या लोकांची काही पत निर्माण झाली असती. त्या आधारे त्यांना स्वाभिमानाने काही कर्ज मिळू शकली असती, बँकेने त्यांना मदत केली असती, बँका त्यांच्या पाठीमागे त्यांच्या अडचणीच्या काळी उभ्या राहिल्या असत्या.
त्यांच्या अनेक गोष्टी, अनेक संकट, लग्न असतील, आजारपण असतील, ही स्वतःच्या स्वाभिमानावर संपली असती. त्यावेळेला परत ती माणसं आपल्याकडे पैसे मागतात. आपण मोठे उपकार केल्यासारखे देतो, पण आपण आयुष्यभर त्या माणसांची पत निर्माण होऊ देत नाही. म्हणजे पत नाही माणसांची बऱ्याचशा, आणि ज्या माणसांची पत नाही त्यांची क्रयशक्ती असणं शक्य नाही. या सगळ्याचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्याला असलेली रोखीच्या व्यवहारांची सवय. आता रोखीच्या व्यवहाराकडे जाण्याआधी आपण पैसा ही काय संकल्पना नीट समजून घेतली पाहिजे. अर्थक्रांतीमध्ये आम्ही पैशाची मांडणी अशी करतो, पैसा हे माध्यम आहे, पैसा ही वस्तू नाही. जशी हवा असते, आपण सर्वजण श्वास घेतो, ती हवा वापरतो, पण ती आपल्या मालकीची नाही. मी असं म्हणू शकत नाही की मी आता श्वास घेतोय, कोणी श्वास घ्यायचा नाही, हवा मीच वापरणार आहे. ती वापराची वस्तू आहे, मालकीची नाही. आणि वापराची अशी वस्तू नसते, वापराचा मीडियम असतो, म्हणून माध्यम असतं. पैसा हे अर्थकारणातलं, अर्थशास्त्रातलं, अर्थव्यवस्थेतलं माध्यम आहे, ती वस्तू नाही. तुम्ही म्हणाल वस्तू नाही म्हणजे वस्तू कधी क्रिएट होते. आता जेव्हा हा पैसा मोठ्या नोटांच्या स्वरूपात साठवला जातो तेव्हा तो कोणाच्याच कामाला येत नाही. पैसा जर माध्यम असेल तर ते बँकेत जाईल, बँकेतून अनेक लोक घेऊ शकतील. बँकेत 1 लाख रुपये 4 लाख करण्याची ताकद असते वर्षभरात, कारण तेवढा तो पैसा हस्तांतरित होतो, अनेक लोक वापरतात. कोणीतरी कर्ज घेतं, कोणीतरी तो पैसा उसना घेतं, बँक कोणाला लोन देते. तर या सगळ्या याच्यात तो पैसा वापरला जातो. पण ती जर 1000 पैसा माझ्या खिशात असेल, माझ्या पाकिटात असेल, तर तो कोणाला वापरता येत नाही. त्यामुळे माझा पैसा खिशात ठेवण्याकरता सगळ्यात सोपी गोष्ट आहे ते त्या पैशाची करन्सी नोट जास्त संख्येची असणं, मोठ्या रकमेची असणं. आज आपल्या खिशामध्ये 1 लाख रुपये सहज स्टोअर होऊ शकतात, कारण याचं कारण आहे 1000ची नोट उपलब्ध आहे, 500ची नोट उपलब्ध आहे. म्हणजे हा पैसा मोठ्या नोटांच्या स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात साठवता येतो. मग तो कधी माझ्या खिशात असतो, जो कोणाच्या कामात येत नाही, तो कधीतरी माझ्या घरात असतो, तो सुटकेसमध्ये असतो, तो बाथरूममध्ये असतो, तो बेड खाली असतो, तो मोठमोठ्या पेट्यांमध्ये असतो, तो कपाटात असतो, तो आर्टिफिशियल तिजोरीत असतो, किंवा एखाद्या मोठ्या कंटेनरमध्ये सह लोकांनी पैसे ठेवलेले आहेत आणि सापडलेले आहेत. आता हा जो पैसा या सगळ्या स्टोरेजमध्ये असतो तो लोकांच्या वापरात येत नाही. तो पैसा ज्याच्याकडे असतो त्याच्या मालकीची ती वस्तू होऊन जाते, आणि त्यामुळे या देशात 50% लोकांची प्रत क्रिएट होत नाही. बँका त्यांना कर्ज देत नाहीत, ते बँकेच्या रडारवर येत नाहीत. मग हा जो पैसा असतो हा फिरत राहत नाही, हा एका ठिकाणी तुंबला जातो. आणि निसर्गाचा नियम आहे, पाणी तुंबलं की सडतं, वाहतं पाणी स्वच्छ असतं. त्यामुळे वाहता पैसा इकॉनॉमी करता हा स्वच्छ माध्यम आहे, तो वाहता राहिला पाहिजे, तो बँकेत गेला पाहिजे. आता या सगळ्या स्पष्टीकरणानंतर या देशाच्या आर्थिक परिस्थितीचं अर्थक्रांती विश्लेषण करते, आणि विश्लेषण आम्ही सोप्या पद्धतीने करतो. आमचा असा विश्वास आहे की आपण एखादी गोष्ट जोपर्यंत माणसांना सोपी करून समजून सांगत नाही तोपर्यंत ती आपल्याला कळली असा त्याचा अर्थ होत नाही. एखादी गोष्ट जेव्हा मी एखाद्या अडाणी माणसाला समजावून सांगू शकेल, त्याला ती पटू शकेल, तेव्हाच ती मला कळली असा अर्थ होतो. मला नेहमी असं वाटतं की आपण गोष्टी अननेसेसरीली कॉम्प्लिकेटेड करत जातो. आपण प्रत्येक गोष्टीला मोठमोठे जार्गन वापरून ती जणू काही परदेशाहून आलेली गोष्ट आहे, जी आपल्याला एलियन आहे, अशा पद्धतीने करून घेतो, म्हणून ती आपल्याला कधीच कळत नाही. आपण गोष्टी समजून साध्या घेतल्या पाहिजे. या देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती सांगताना अर्थक्रांती एका बिल्डिंगचं उदाहरण देते. या चित्रात तुम्हाला दिसतं एक बिल्डिंग आहे. या बिल्डिंगवर 4 मजले आहेत. ही बिल्डिंग म्हणजे आपला देश. एक मजला आहे तो आमचं परकीय कर्ज फेडण्याचा मजला आहे. एक जो मजला आहे तो देशाच्या सुरक्षेचा मजला आहे. एक जो मजला आहे तो या देशामध्ये सामान्य माणसाकरता असलेल्या गरजांचा मजला आहे. एक या देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा, सडक, पाणी, बिजली याचा मजला आहे. या अनेक ठिकाणी देश खर्च करत असतो, त्यामुळे आम्ही प्रत्येक खर्चाचा एक टप्पा किंवा एक विभाग म्हणजे एक मजला असं म्हणतो. सरकारचं काम काय, बिल्डिंगच्या ओनरचं काम काय, बिल्डिंग मॅनेजमेंट बघणाऱ्या माणसाचं काम काय, की प्रत्येक मजल्यावर आवश्यक ते पाणी येत राहील. आता इथे मी पाण्याला पैशाची पाणी म्हणून अॅनॉलॉजी वापरतोय.
म्हणजे प्रत्येक मजल्यावरच्या गरजेकरता पैसा जात राहील, पाणी वाहत राहील. म्हणून ती पाईपलाईन पण टाकलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये, तुम्ही बघाल. आता असते आपल्या बिल्डिंगला तशी खाली एक जमिनीत पुरलेली टाकी आहे आणि एक वरती ओव्हरहेड टँक आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये घडतं तसंच, की खालच्या टाकीतून पाणी वरच्या टाकीत जातं आणि वरच्या टाकीतून ग्रॅव्हिटीने प्रत्येक मजल्यावर पाणी पोचतं. आता खालच्या टाकीतून पाणी वरच्या टाकीत उचल्याला एक पाईपलाईन आहे. आता या बिल्डिंगची गंमत बघा. या बिल्डिंगमध्ये ही सगळी जी पाईपलाईन आहे डाव्या साईडची तुम्हाला दिसते ती वाकडी तिकडे झालेले आहेत पाईप, ते गंजलेले आहेत, त्यांना कदाचित भोकही पडली आहेत. ती जी कॉम्प्लिकेटेड, ती अत्यंत गंजलेली, जुनी झालेली, ती फारसं त्यातनं पाण्याचं वहन न करू शकणारी जी पाईपलाईन आहे ती म्हणजे आपली कॉम्प्लेक्स टॅक्सेशन सिस्टीम. म्हणजे या खालच्या टाकीतून जाणारं पाणी हा देशाचा महसूल आहे. तो वरच्या टाकीत जाऊन लोकांपर्यंत गेला पाहिजे, रेव्हेन्यूच्या टाकीत जाऊन लोकांपर्यंत गेला पाहिजे. पण वरची महसुलाची टाकी भरतच नाही, कारण या सगळ्या पाईपलाईन मधून टॅक्सेशनच्या अनेक पाणी बाहेर पडून जातं, अनेक मात्रात. आणि हे काळं धन, हा काळा पैसा, दिस इज ब्लॅक मनी. आणि वाय? ही थिअरी आहे का? हे प्रॅक्टिकल आहे, हे रोज घडत आहे. आपण सगळे काळा पैसा तयार करत असतो. राजकारणी आणि यांना काळ्या पैशाबद्दल दोष देणं हे फॅशनेबल आहे, त्यांना एकट्यालाच, तेही करतातच. आपण सगळेच, म्हणजे मी दुकानात जातो, एखादी रिसीट, एखाद्या पदार्थ विकत घेतो, एखादी गोष्ट, त्याची रिसीट घेत नाही कारण मला 12.5% व्हॅट लागेल असं वाटतं, म्हणून मी रिसीट न देता 12.5% वाचवून ती वस्तू विकत घेतो. तेव्हा मी त्या वस्तूच्या किमतीचा काळा पैसा असा देशात तयार केलेला असतो. असे अनेक कर चुकवून माणसं या देशात काळा पैसा तयार करत असतात. चार्टर अकाउंटंटला मी खरं तर इकॉनॉमीमध्ये CA म्हणजे कंट्रीज आर्किटेक्ट फॉर इकॉनॉमी असं म्हणतो. पण ही सगळी माणसं आपल्या क्लायंटच्या निष्ठा जपत, क्लायंटचे अनेक पैसे वाचवत, अनेक करांना बगल देत, करांचे कायदे हवे तसे वळवून घेत क्लायंटचे पैसे वाचवत असतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतून तेवढ्या पैशाचं देशाला नुकसान होत असतं. त्यामुळे देशातले 130 कोटी लोक जे जे खर्च करतात ते वेगवेगळ्या पद्धतीने काळ्या पैशात भर घालत असतात, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे काळा पैसा अमुक एक एंटिटी करतेच नाही, आपण सगळेच करतो. आता काळा पैसा, ब्लॅक मनीचे अनेक भाग आहेत. ब्लॅक मनीमध्ये अनेक व्हर्टिकल्स आहेत. म्हणजे एक आहे की चलनात ठेवलेला काळा पैसा, एक वस्तू स्वरूपात ठेवलेला काळा पैसा. मग बघा की मी जमीन घेऊन ठेवली, मी रिअल इस्टेट फ्लॅट्स घेऊन ठेवले अनेक, त्याच्यामध्ये पण काही काळा पैसा अडकला होता. मी सोनं घेतलं, तो वस्तूच्या अशा स्वरूपात पण काळा पैसा अडकतो आणि काही चलनात असतो. पण या तिन्ही याच्यातला अडकलेला काळा पैसा हा सामान्य माणसाच्या कामाला येत नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेत येत नाही, त्यामुळे सामान्य माणसापर्यंत तो पोचत नाही, त्याला तो वापरायला मिळत नाही, त्याला तो स्वस्त कर्ज म्हणून उपलब्ध होत नाही आणि तो माणूस नागवला जातो आणि ही कॅश इकॉनॉमी फिरत राहते. मला नेहमी असं वाटतं, बजेट काय असतो, अर्थसंकल्पाचं असं ज्याचे जे मोठे मोठे शब्द आपण वापरतो, जार्गन्स वापरतात आपल्या अर्थमंत्री भाषणात, माझ्या वैयक्तिक आयुष्यात बजेट असतं माझ्या उत्पन्नावर मी करत असलेला खर्च. माझा 1 लाख पगार असेल तर मी 1 लाख रुपये खर्च करतो, ही माझी जगण्याची पद्धत आहे. मला जर काही कार घ्यायची असेल तर मी काही कर्ज काढतो, कारण ती गॅप असते माझं उत्पन्न आणि माझ्या खर्चामध्ये. घर घेतलं तर परत कर्ज काढतो, जर शिल्लक राहिलं तर ते मी काही गुंतवतो कुठेतरी, पण त्याचा सगळ्याचा मूलभूत बेस असतो ते उत्पन्न. देशाच्या अर्थमंत्र्याला एक्झॅक्ट उलटी सवलत आहे. म्हणजे काय? देशाचा अर्थमंत्री एक्सपेंडिचर प्लॅन बनवतो आणि त्या प्लॅन करता बाय कॉन्स्टिट्यूशन ही हॅज राईट टू लेव्ही पीपल. म्हणजे देशाचा खर्चाचा योजना बनवल्यानंतर त्या योजनेसाठी त्याला लोकांकडून कर वसूल करायची घटनात्मक तरतूद आहे. मला कधीही कळलं नाही, जेव्हा मी खर्चावर आधारित उत्पन्न प्लॅन करायची मला तरतूद आहे, तेव्हा डेफिसिट कसा येतो बजेटमध्ये, मला हा डेफिसिटच कळलेला नाही. मी अर्थमंत्र्यांना विचारलंय का की असं कसं होतं. मला एक कळू शकतं की काही वर्ष अशी असतील देशाच्या इतिहासात, 71 असेल, 65 असेल, 62 असेल, जेव्हा युद्ध झाले, जेव्हा काहीतरी खर्च अनप्लॅन्ड होते, युद्ध कोणी प्लॅन करत नाही,
तेव्हा मला डेफिसिट आला, तूट आली, कळू शकते. पण जेव्हा खर्चावर आधारित उत्पन्न मी प्लॅन करतो तेव्हा तूट कशी येते? अजून एक गोष्ट सांगितली तुम्हाला, मी काय म्हणतो ते आणखी पटेल. ती गोष्ट अशी आहे की 60 वर्षाचे मी अर्थसंकल्प देशाचे बघितले तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की एकाही वर्षी सरकारने निर्धारित 100 रुपयाचा एक्सपेंडिचर प्लॅन बघितला, गृहीत धरला, तर 100 रुपये एकाही वर्षी खर्च केलेले नाहीत. कधी 50, कधी 60, कधी 40, कधी 35, कधी 60-65. याचा अर्थ तुम्ही 100 रुपयाचा खर्चाचा प्लॅन बनवला, त्याच्याकरता 100 रुपये कराने गोळा केले आणि हे 100 रुपये खर्च केलेच नाही, 40-60 केले, तर उरलेले पैसे हे सरप्लस झाले की नाही? पण मग बजेट डेफिसिट काय आहे? मला वाटतं याचं उत्तर जे त्या अर्थमंत्र्यांना देता आलं नाही ते असं आहे की तुमचे 100 रुपये सरकारचे गोळाच झाले नाहीत, त्याच्यामध्येच पैसे अनेक हरवून गेले. या बिल्डिंगच्या डाव्या साईडची जी पाईपलाईन आहे तिथे पैसे का गोळा होत नाहीत, त्याचं कारण काय हे दाखवलेलं आहे. सरकारचे 20 रुपये गोळा होतात, बाकी सगळे बाहेर पडून जातात काळा पैसा म्हणून. हा त्यातला गोंधळ आहे. आता उजव्या साईडला जाऊ, एक्सपेन्सची बाजू आहे. सरकार देशाकरता जे करतं त्याची बाजू आहे. तुम्हाला दिसते एक एक पाईपलाईन आहे, प्रत्येक मजल्यावर त्या पाईपलाईनने पाणी जात आहे. परत पाणी म्हणजे पैसा आपल्या या उदाहरणात. इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे जात आहेत का? नाही. सुरक्षेला जात आहेत, परकीय कर्ज फेडायला जात आहेत, कॉस्ट ऑफ रनिंग गव्हर्नमेंटला जात आहेत. या देशाच्या सरकार चालवण्याचा खर्च हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कितीतरी टक्के आहे, म्हणजे जवळपास 50 ते 60% आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च म्हणजे देश चालवायला की जो धड चालत नाहीये तो चालवायला एवढा पैसा खर्च होतो. ज्या मजल्यावर सामान्य माणूस आहे, ज्या मजल्यावर सडक, पाणी, बिजली हे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जगण्याशी निगडीत आरोग्य आणि शिक्षण आहे, त्या मजल्यावर पाण्याचा एकही थेंब जात नाही. तो माणूस वंचित आहे. एकदा मागे राजीव गांधी असं म्हणाले होते की 1 रुपया सरकार खर्च करतं तेव्हा 15 पैसे हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात. हे 85 पैसे कुठे विरून जातात? त्या पण पाईपलाईनमध्ये लिकेज आहे. जसं या लिकेजचं नाव कॉम्प्लेक्स टॅक्सेशन सिस्टीम आहे, तसं त्या लिकेजचं नाव भ्रष्टाचार आहे, करप्शन आहे. इकडे द्यायला लागणारी लाच, तिकडे काम करून घेण्याकरता द्यायला लागणारी चिरीमिरी, याला द्यायला लागणारे किकबॅक्स, त्यांना द्यायला लागणारे हप्ते, त्यांना द्यायला लागणारे पैसे, याच्यात अनेक माणसं ही अडकून राहतात आणि हा सगळा पैसा बेहिशेबी होतो. तो काळा पैसा आहे. म्हणजे टॅक्सेशन सिस्टीममध्ये रेव्हेन्यू साईडला जो पैसा बाहेर पडतोय कॉम्प्लेक्स टॅक्सेशन अवॉइड करण्याकरता, टॅक्स इव्हेजनच्या दृष्टीने, त्याचं एक काळा पैशाचं थारोळं तयार होतोय. आणि जिथे पैसा सप्लाय होतोय, दिला जातो तो पैसा लोकांकरता, देशाकरता, तिथे अजून एक काळा पैसा भ्रष्टाचाराने बाहेर पडतो, त्याचं एक वेगळं थारोळं होत आहेत. ही 2 थारोळी जी बेहिशेबी काळ्या पैशाची आहेत, जिने या देशातल्या सामान्य माणसापर्यंत काहीही पोचू दिलेलं नाही, ही 2 थारोळी मात्र एका इकॉनॉमीमध्ये एका मोठ्या तळ्यात एकत्र येतात. त्या तळ्याचं किंवा त्या पाईपलाईनचं नाव आहे अंडरग्राऊंड इकॉनॉमी. ती तुम्हाला जमिनीखाली या चित्रात दिसते. ती अंडरग्राऊंड इकॉनॉमी, ती अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे. आणि या पाईपलाईनमधून येणाऱ्या पाण्यावर, त्या दूषित काळ्या पैशावर, दूषित पाण्यावर या देशातलं भ्रष्टाचारी राजकारण, भ्रष्टाचारी नोकरशाही आणि भ्रष्टाचारी व्यापार पद्धती, ट्रेड प्रॅक्टिसेस या वर्षानुवर्ष पोचल्या जात आहेत. मला सांगा, एका आमदाराला, खासदाराला, नगरसेवकाला निवडणूक लढवायला जेवढा खर्च येतो आणि तो ऍफिडेव्हिट जेवढ्या खर्चाचं भरून देतो, यात तफावत असते की नाही? मग हे कुठून येतं? हे काही कोणाला माहित नाही असे? हा काय गौप्यस्फोट नाहीये. हे मागेच कुठलं तरी एका मोठ्या मंत्र्याकडून आपण ऐकलं होतं की इतके पैसे आम्ही इलेक्शनला ऍक्च्युअली खर्च केले, निवडणूक आयोगाला एवढे दिले होते. झाला की त्याच्यावर खूप आपल्या सगळ्यांना तो सगळंच माहिती आहे. मग हे हा जो पैसा, समजा एखाद्याला ऍफिडेव्हिट 25 लाखाचं दिलं असेल आणि 2 कोटी खर्च केले असतील, तर 1,75,00,000 येतात कुठून? ते या पाईपलाईन मधून येतात, ते अंडरग्राऊंड इकॉनॉमीतून येतात. कारण या पैशाला ट्रेसेबिलिटी नाही. काळा पैसा हा ट्रेस करता येत नाही असं म्हणतात, म्हणून तो अंडरग्राऊंड दाखवतो आम्ही या चित्रात. त्याचे पाऊल खुणा उमटत नाहीत. आणि पाऊल खुणा न उमटण्याकरता जबाबदार असते ती रोखीची व्यवहार पद्धत.
आता तुम्ही बघाल तर या तिन्ही पाईपलाईनमधून जो पैसा या तीन गोष्टी करता, करप्ट पॉलिटिक्स, करप्ट ब्युरोक्रेसी आणि करप्ट ट्रेड प्रॅक्टिस करता बाहेर पडतो, तो या देशातल्या अँटी सोशल एलिमेंट्स कडून वापरला जातो. त्याच्यावर ते पोसले जातात. नक्षलवाद, आतंकवाद याचं बेसिक कारण आर्थिक विषमता आहे. या देशातल्या 80 जिल्ह्यातल्या रेड कॉरिडॉर मधल्या लोकांना नक्षलाईट व्हावंसं वाटतं, कारण त्यांच्यापर्यंत काहीच पोचत नाही. ती माणसं सर्व्हायव्हल मोडमध्ये आहेत. त्यांना आज जगायचं कसं माहीत नाही. त्यांच्याकडे पैसा नाही. ती दारिद्र्य, आरोग्य, तर शिक्षण, निवारा, अन्न, वस्त्र सगळ्यापासून वंचित आहेत. मग ती जगण्याकरता त्यांचे मार्ग शोधतात. एखाद्या माणसाला सर्व्हायव्हलमध्ये टाकलं की तो जो मार्ग शोधेल तो उचित, कारण त्याला जगणं प्राथमिकचा अधिकार आहे. मग ते कोणीतरी दगड उचलतं हातात आणि सैन्यावर मारतं. काश्मीरमध्ये कोणतरी नक्षलाईटमध्ये गोळीबार करतात, कोणाला तरी बंधक बनवून ठेवतात, पोलीस ठेवतात, त्याच्यात खंडणी मागतात. याचं कारण या लोकांपर्यंत पैसा पोचलेला नाही, त्यांची पत निर्माण झाली नाही, त्यांच्याकडे क्रयशक्ती निर्माण झाली नाही. त्यामुळे ही माणसं आर्थिक विषमतेच्या गर्तेत ही असली कृत्य करायला तयार होतात. आणि मग ती परत कृत्य शमवण्याकरता आपल्याला पोलीस फोर्स, सैन्य, सुरक्षा दलं यांचा अपरिमित खर्च करायला लागतो. असं हे दुष्टचक्र अनेक वर्ष चालू आहे. आणि हा जो चेहरा आहे अँटी सोशल, हा मोठा मोठा होत जातो. गुन्हेगारीचे आकडे तुम्ही बघितलं ते वाढत जातात. आणि जर तुम्ही नीट बघितलं या चित्रात, तर या शेवटच्या चित्रात हा चेहरा जवळपास बिल्डिंगच्याच आकाराचा झाला आहे. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इतक्या आकाराची ही सगळी अर्थव्यवस्था आता अँटी सोशल, असामाजिक तत्वांवर उभी आहे. आणि हे गंभीर आहे. कधीतरी याच्यावर निर्णय घ्यायला लागतो, कधीतरी याच्यावर काम करायला लागतं. मी असं काही म्हणत नाही, माझं कुठलंही राजकीय मत नाही, माझं कुठल्याही राजकीय पक्षाशी अफिलेशन नाही. पण मी हे नक्की म्हणेल की हे काम जे केलं गेलं ते मूलभूत दुखणं समजून करायला हवं. तसं घडतं का? सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आणि रूट कॉजवर ट्रीटमेंट अशा दोन उपचार पद्धती असतात. लक्षणांवर उपचार करायचे की रोगावर करायचे? उपाय रोगांवर केले तर लक्षणं जातात. लक्षणांवर नुसते उपाय करत राहिले तर रोग कधीच बरा होत नाही. हेच घडत गेलं. आणि त्यामुळे या देशामध्ये कोणाच्याही सामान्य माणसाची पत निर्माण झाली नाही, क्रयशक्ती झाली नाही, पैसा बँकात खेळता राहिला नाही, तो मुठभर लोकांकडे साठवला गेला, त्याची तळी तयार झाली, त्यातनं परत आणखीन मुठभर अशांतता माजवणारी माणसं पोचली गेली, त्यातनं देश परत सामाजिक सुरक्षेत बिघडत गेला, त्याच्याने आतंकवाद वाढत गेला. कारण आतंकवादाकरता, शस्त्र खरेदी करता, अंमली पदार्थाकरता, दंगली करण्याकरता जो पैसा पुरवला जातो तो हिशोबात नसतोच. तुम्ही कधी ऐकलंय का कोणी चेक दिला दंगल घडण्याकरता दुसऱ्या माणसाला की हे घ्या चेक आणि घडवा दंगली, ही घ्या चेक तुम्ही मला रायफली विकत द्या, बंदुका द्या, हे घ्या चेक मला अंमली पदार्थ द्या. हे रोखीचे व्यवहार आहेत. आणि या रोखीच्या व्यवहाराचं जे इकॉनॉमी व्हेकल असतं, जे वाहन असतं, ते असतं हायर डिनॉमिनेशन करन्सी नोट्स. ज्या 500 आणि 1000च्या नोटा कॅन्सल झाल्या त्यांचं वाहन होतं. बरं गंमत बघा, या देशातल्या 58 कोटी लोकांचं उत्पन्न आहे $1. दारिद्र्यरेषेखाली $1 ते $1.5 ते खर्च करतात किंवा उत्पन्न आहे, दोन्ही याच्याने आपण म्हणू. आणि या देशात 1000, 500 आणि 100च्या नोटांची एकूण छापलेल्या नोटांच्या संख्येमध्ये प्रमाण किती आहे? तर 97%. 1000, 500 आणि 100च्या नोटा हे कोणाकरता छापल्या जातात? जेव्हा माझ्या देशातल्या 50 म्हणजे 60 कोटी लोकांना जवळपास रोजचं $1 मिळत नाही, तेव्हा ती 500ची नोट कधी बघणार आहेत? 1000ची नोट कधी बघणार आहेत? ह्या का छापल्या जातात? याचा काय विचार आपण केला? म्हणजे या अशा करतात तर छापल्या जात नाही की ते जमा करायला सोपा जावा काळा पैसा, ते व्हेकल असावं, त्या व्हेकलवर पटकन वाहता येतो, खूप पैसा स्टोअर होऊ शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 8 नोव्हेंबरला ज्या देशाच्या पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला आणि या मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला, तो एका अर्थाने या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल होतं असं म्हणतो. अर्थक्रांतीने या संदर्भात एक प्रपोजल दिलं होतं, एक प्रस्ताव दिला होता. मला एक गोष्ट अगदी स्वच्छ सांगितली पाहिजे की हा प्रस्ताव म्हणजे संकल्पना नाही.
हे डिझाईन आहे, हे ड्रीम नाही. ही मेथड आहे. हे उगीच डोक्यात आलेलं काहीतरी आश्चर्यविचित्र कल्पना नाही, ही फॅन्टसी नाही, ही रॅडिकल नाही. आम्ही असं म्हणतो, एखादं मोठं घड्याळ असतं, त्या घड्याळात अगेन व्हील्स इन व्हील असतात. छोटे 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 अनेक चाकं फिरत असतात. एखाद्या चाक्याचा दाता बिघडतो तेव्हा सगळ्या चाकांवर फिरण्याच्या गतीवर परिणाम होतो. तसं ते एक व्हील कुठेतरी बिघडलंय. जरी याला आम्ही क्रांती म्हणलो तरी काही रक्तरंजित क्रांती नाही. हे ते व्हील बिघडलंय समजून घेणं आहे, ती मानसिक क्रांती जास्त आहे. आणि ते व्हील दुरुस्त कसं करायचं याचं पण त्यात डिझाईन आहे. आम्ही 5 मुद्द्यांचा प्रस्ताव दिलाय. त्यातला एक मुद्दा असा आहे की या देशात कुठलेही कर ठेवायचे नाहीत. म्हणजे आपण या देशात आतापर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, डिरेक्ट और इनडिरेक्ट, असे 71 प्रकारचे कर भरतो. अर्थक्रांती असं म्हणते की यातली कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी, आयात कर आणि सीमा कर, हे 2 कर सोडून बाकी सगळे कर रद्द करायचे. का आयात कर सोडायचा? का कस्टम ड्युटी सोडायची? का इम्पोर्ट ड्युटी सोडायची? कारण कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी ही महसुला करता नाही, ही रेव्हेन्यूसाठी नाही, ती इंटरनॅशनल ट्रेड बॅलन्स करण्याकरता वापरण्यात येणारा रेग्युलेटर आहे. नाही तर उद्या आपलं सगळं मार्केट चायनीज गुड्स भरून जाईल. मग ते येऊ नये म्हणून जास्त आयात होऊ नये, त्यांनी डंप करू नये, इथे माल नुसता टाकू नये आणि देशांतर्गत बाजारपेठ चालू राहावी म्हणून सरकार आयात कर वाढवत नेतं आणि त्या गोष्टींना आत यायला प्रतिबंध करतं. म्हणून हे रेग्युलेशन करता आहे, हे इंटरनॅशनल ट्रेड बॅलन्स करण्याकरता आहे, हे महसुलाचं नाही. ते सोडून बाकी सगळे कर काढून टाकावे. तुमच्या मनात प्रश्न येईल, हा देश चालेल कसं? या बिल्डिंगला जाणार कसं? 2-3 मजल्याला तर पाणी जायला पाहिजे, किमान सुरक्षेच्या मजल्यावर तर गेलं पाहिजे, किमान कर्जावरचं व्याज तर फेडलं पाहिजे, किमान सरकार चाललं तर पाहिजे. त्याचे तरी पैसे कुठून येणार? सांगतो. दुसरं प्रपोजल मधला प्रस्तावातला दुसरा मुद्दा असा आहे की याऐवजी प्रत्येक होणारा व्यवहार हा बँकेमार्फत करून त्याच्यावर बँक व्यवहार कर लावावा. बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स. हे सगळे टॅक्सेस गेले 70 प्रकारचे आणि एकच टॅक्स बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स, आणि तो सुद्धा समजा 2%. आम्ही एक उदाहरण म्हणून सांगतो, 2% फायनल नाही, कदाचित 0.5% सुद्धा काम होईल. 2% लावायचा. कुठे लावायचा? हा रिसिव्हिंग अकाउंटला लावला जाईल. म्हणजे मी तुम्हाला 100 रुपयाचा चेक दिला तर तुमच्या अकाउंटला 98 रुपये जमा होतील. ते 2 रुपये तुमच्या अकाउंटमधून ट्रान्झॅक्शन टॅक्स रिसिव्हिंग अकाउंटला कट होईल, काढला जाईल. आणि त्यानंतर त्या 2 रुपयातले 70 पैसे केंद्र सरकारला जातील, 60 पैसे राज्य सरकारला जातील, 35 पैसे लोकल म्युनिसिपल गव्हर्नमेंटला जातील, ग्रामपंचायत, कॉर्पोरेशन, म्युनिसिपालिटी, नगर परिषदा यांना जातील, आणि उरलेले 35 पैसे 2 रुपयामागे बँकेला जातील. लोक असं म्हणतात, हे बँकांचं प्रपोजल आहे का? बँकेच्या फायद्या करताय का? आता जर मला प्रत्येक व्यवहार बँके थ्रू करायचा असेल तर मला बँका आणायला हव्यात का नको? किती गाव आहेत देशात? 6,51,000. किती गावात बँका आहेत? 85,000. 1,00,000 झाले असतील फार परत आतापर्यंत. 1.5 वर्षापूर्वीचा आकडा आहे. या गावात बँकाच पोहोचल्या नाही. कशा पोहोचतील? तुम्ही उद्या कुठल्या तरी बँकेला सांगितलं आमच्या गल्लीत बँक उघडा, ते म्हणतील तुमच्या गल्लीत सगळे रिटायर माणसं राहतात, तिथे कोण बँक उघडेल? कशा करता खर्च करेल? काय ट्रान्झॅक्शन असणार आहे? बँका हा व्यवसाय आहे, तो त्या व्यवहाराच्या हमीवर चालतो, कुठल्याही व्यवसायासारखा. त्यामुळे त्यांना जर आपण 6,51,000 खेड्यात गावात पोचवायचं असेल तर त्यांना त्याकरता इन्सेंटिव्ह द्यायला लागेल, काही मोटिवेशन द्यायला लागेल. म्हणून आम्ही म्हणतो प्रत्येक ट्रान्झॅक्शन मधले 35 पैसे बँकेला द्या, आणि हे आपण नंतर थांबवू शकतो खूप झाल्यावर. काही लोक विचारतात, बँका नाही का त्रास देणार, बँका नाही का दुसरं गव्हर्नमेंट उभं करणार? असं नाही होत. बँका ही काही एक एंटिटी नाही, त्या अनेक प्रकारच्या बँका असतात, त्यांची स्पर्धा असते, ते एकमेकाशी झगडतात, त्यांना त्या आन्सरेबल असतात त्यांच्या शेअर होल्डर्सना, कस्टमरला, ते चांगली सेवा देतात. त्यामुळे दुसरा पॉईंट झाला
की त्याच्याऐवजी 2% ट्रान्झॅक्शन टॅक्स लावा, बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन सत्यातले म्हणजे 100 रुपयातल्या 2 रुपये ट्रान्झॅक्शन टॅक्स गेल्यावर त्यातले 70 पैसे केंद्र सरकार, 60 पैसे राज्य सरकार, 35 पैसे लोकल गव्हर्नमेंट आणि 35 पैसे बँक, असं डिस्ट्रीब्युशन करा. आणि हा जो कर आहे बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स, हा फक्त रिसिव्हिंग क्रेडिट अकाउंटला. ओके. आता हे जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमच्या डोक्यात नक्की माहिती आहे आम्हाला की या देशाचा रेव्हेन्यू किती आहे. या देशाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराचा जो आकडा आहे, महसूल आहे, तो आहे 14 लाख कोटी. आत्ता आपण आज जेव्हा साधारणपणे 70 ते 80% अर्थव्यवस्था ही बाहेरची आहे, बँकेबाहेरची आहे, तेव्हा आपण जर आत्ता होणारे बँक ट्रान्झॅक्शन याच्यावर 2% टॅक्स लावून पाहिला तर तो साधारणपणे 8-9 लाख कोटीपर्यंत जातो. आमचं असं म्हणणं आहे, मी दावा म्हणत नाही, आम्ही हे सिम्युलेशन केलेलं आहे. असं आहे की जर तो सगळा पैसा बाहेरचा, काळा पैसा, रोखीतली इकॉनॉमी सगळी जर आपण बँकेत आणली तर तो हा 2% 40 लाख कोटी जमा होतील, म्हणजे आत्ताच्या महसुलाच्या किमान तिप्पट. मग 2 रुपये आम्हाला ठेवायलाच लागणार नाही ना ट्रान्झॅक्शन टॅक्स, कारण आम्हाला कर जास्त गोळा करायचाच नाही खर्चाच्या. मग आम्ही असं करू शकतो की हे 75 पैसे रुपयामागे फक्त टॅक्स लागेल, असं होऊ शकतं. म्हणून मी म्हटलं की से 2 रुपीज, समजा 2 रुपये, असं आम्ही म्हणतो. पॉईंट नंबर 3, आम्ही असं म्हणतो की कॅश ट्रान्झॅक्शन जे तरी सुद्धा काही रोखीचे व्यवहार होतीलच, भाजीवाला आहे, पानवाला आहे, रिक्षावाला आहे, असे काही रोखीचे व्यवहार होणार, त्याच्यावर कुठलाही कर लावू नये, ट्रान्झॅक्शन टॅक्स सुद्धा नाही, ते करमुक्त व्यवहार असतील रोखीचे. पण आम्ही असंही म्हणतो की त्याला एक लिमिट दिली पाहिजे. समजा 2000 रुपये, की 2000 जे व्यवहार होतील त्याच्यावर कुठलाही कर नाही, पण 2000 जास्त व्यवहार झाला आणि त्याने जर तो रोखीने केला तर त्याला कुठलंही लीगल प्रोटेक्शन नाही, त्याला कायद्याची कुठलीही सुरक्षा नाही. म्हणजे काय, मोबाईल फोन आहे 25,000 रुपयाचा, तो रोखीने घेतला, जेव्हा तो बिघडेल, चोरीला जाईल, पोलीस कंप्लेंट करायला गेलं की पोलीस पहिल्यांदा विचारतील, हा तुम्ही कधी खरेदी केला, ट्रान्झॅक्शनची रिसिट दाखवा, तुमच्या बँकेतून पैसे गेले दाखवा, एटीएम कार्डने दिले दाखवा. ते दाखवू शकले नाही तर ती कंप्लेंट नोंदली जाणार नाही. 1 कोटी रुपयाचा फ्लॅट कॅश देऊन घेऊ शकतो मी, रजिस्ट्रेशन होणार नाही, कारण 1 कोटी आणले कुठून दाखवा असा विषय येईल, तेव्हा रजिस्ट्रेशन होणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो की समजा 2000 रुपयापर्यंत तुम्ही कॅश व्यवहार ठेवला तर तोपर्यंत त्याला कुठलाही कर नाही, पण 2000च्या नंतरच्या होणाऱ्या व्यवहाराला कुठलंही कायद्याचं कवच नाही, लीगल प्रोटेक्शन नाही. सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे, याच्यावर आज आपण आलोय, तो आहे आमचा डिमॉनिटायझेशन. तो आहे पॉईंट नंबर 5. म्हणजे इथे तुम्हाला दिसतो तो 4 नंबरला. आम्ही असं म्हटलं की सगळ्या हाय डिनॉमिनेशन करन्सी नोटा काढून टाका, 50 रुपयाची हायएस्ट नोट ठेवा, से 50, ती 100-200 असू शकते. हे सगळं हे दिलेला प्रस्ताव आहे. हा देशात तुम्ही देशात हे चेंजेस देशाप्रमाणे सरकार करू शकतं. तर 50 रुपयाची नाही, 100 रुपयाची, पण त्याच्यावर कॅश ठेवू नका. 500-1000 तर अजिबातच नको. मला असं वाटतं त्याच्यामुळे काय घडेल तर करव्यवस्थेमुळे तयार होणारा काळा पैसा हा तयार होणार नाही जेव्हा करव्यवस्थाच नसेल. म्हणजे आपण बिल्डिंगच्या डाव्या बाजूच्या साचणाऱ्या थारोळ्याची काळजी घेतली. आता उजव्या बाजूला जे करप्शन चालतं त्यातनं निर्माण होणारा काळा पैसा स्टोअर करण्याचं व्हेकलच राहणार नाही, वाहनच राहणार नाही. 50-50 रुपयात 1 कोटीची लाच देऊन बघा, रिक्षा घेऊन लाच द्यायला जायला लागेल, शक्यच नाही ना. त्यामुळे वाहन दिलं नाही की त्यात पैसा स्टोअर होण्याची शक्यता कमी होत जाईल. अशी ही फुलप्रूफ 5 पॉईंटचं एक डिझाईन प्रस्ताव आम्ही सरकारला दिला होता. सरकारने मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षात जनधन योजना सुरू केली, कारण बँकिंग इन्क्लुजन हे पहिलं होतं, ते त्यांनी सुरू केलं. 23 कोटी फॅमिली अकाउंट उघडले. एका कुटुंब प्रमुखाचं म्हटलं, आणि जर 4 लोक असतील तर जवळपास 92 कोटी लोकांचे अकाउंट उघडले गेले. ते बँकेच्या रडारमध्ये आले, बाकीच्या आधी होतेच 6-7 कोटी लोक फॅमिलीज. त्यामुळे जनधन योजनेमुळे अकाउंट उघडले गेले.
सरकारने ऑनलाईन सबसिडी द्यायला सुरुवात केली. सरकारने डिमॉनिटायझेशनचा निर्णय आधी घेतला, याला त्याची कारणं असतील. आमचा क्रम टॅक्सेशन पासून सुरू होतो, कारण टॅक्सेशन सिस्टीम हे सोर्स आहे असं आम्हाला वाटतं. पण सरकारने हा घेतला, सरकारचा अधिकार आहे. सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्था दोघांची जबाबदारी आहे. आमचं प्रपोजल व्यवस्थेचं आहे, आमचं कायद्याचं प्रपोजल नाही. त्यामुळे सरकारने हा घेतला असेल, कारण आतंकवाद, काळा पैसा, दंगली, त्यामुळे घडणारे समाजातली सगळ्या गोष्टीचं त्यांना ते व्हेकल थांबवायचं असेल, हरकत नाही. सरकारने ते करण्याआधी अजून काही स्टेप घेतल्या. त्यांनी लोकांना मुदत दिली, काळा पैसा जाहीर करा. मनी डिक्लेरेशन स्कीम आणली, ती एक्सटेंड केली, 67,000 कोटी जमा झाले. सरकारने सुवर्ण रोखे आणले, सोन्यात साठवू नका, सरकारकडून सुवर्ण बॉन्ड, गोल्ड बॉन्ड्स घ्या, ते पण आणलं. आणि हे सगळं केल्यावर शेवटी सरकारने हा कठोर निर्णय घेतला. मला वाटतं पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी या निर्णयाकरता मोठ्या प्रशंसेला पात्र आहेत. कारण 1969च्या बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर 47 वर्षानंतर या देशाच्या पंतप्रधानाने असा महत्वाचा आर्थिक निर्णय घेतलाय. जो देश 91 साली जागतिकीकरणासाठी खुला झाला, तो गेल्यानंतर 25 वर्षांनी निर्णय घ्यावा घेतलाय. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. हे अत्यंत दमदार पाऊल आहे, काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं केलेलं. आणि ते मला वाटतं यशस्वी होणार. मला एक नक्कीच माहिती आहे की लोकांना त्रास होतोय, लोकांना त्रास होत राहणार. याचं कारण असं आहे, इम्प्लिमेंटेशन तुम्ही हे प्लॅन करू शकत नाही. 15.4 लाख कोटीच्या नोटा जेव्हा सर्क्युलेशनमध्ये असतात आणि त्या जेव्हा बंद होतात आणि नवीन नोटा जेव्हा 3.5 लाख कोटीच्या फक्त 2000 आणि 500च्या येतात आणि त्या फार फार तर डिसेंबर एंडपर्यंत 6.5 लाख कोटीच्या पर्यंत येतील, तेव्हा ही गॅप राहणार आहे. मुळात हा रोखीचा व्यवहारच नष्ट करायचा आहे. त्यामुळे खूप मोठे चलनात नोटा आणून चालणार नाही. आपण पाण्यात ढकलल्याशिवाय पोहायला शिकत नाही. सरकारने काहीतरी कंपल्शन केल्याशिवाय देश बदलत नाही, लोकांच्या सवयी बदलत नाही. लोकांना सवय होती नोटांची, रोख व्यवहारांची सवय होती, ती आपल्याला विसरायला लागेल. आपल्याला त्रास त्याचा पण होतोय की आपली सवय सुटते. एखाद्या व्यसनाचं जेव्हा सवय सुटते तेव्हा त्रास होतो. तसं आहे, याला सिंड्रोम म्हणू शकता, विड्रॉल सिंड्रोम्स. तसं आहे, पण काही दिवस असेल. सरकार उपाययोजना करतंय, डिजिटलायझेशन करतंय, ऑनलाईन पेमेंट सुरू केलेत, अनेक सॉफ्टवेअर आणलेत. महाराष्ट्र सरकारने 29,000 गावामध्ये पॉइंट ऑफ सेल्सला इक्विपमेंट द्यायला सुरुवात केली आहे. हळूहळू लोक हे शिकतील. हा अत्यंत हुशार माणसांचा देश आहे. या देशातली माणसं अतिशय कल्पक आहेत. सामान्य माणूस दिशेचा विषय होतो, कारण हा एकच देश आहे जगात जो फक्त मिस कॉल देतो. कोणालाही 5 रुपये न देता आपण कम्युनिकेट करतो. म्हणजे आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करायचा याचं एक उपदत शहाणपण या देशातल्या माणसांकडे आहेत, सामान्य माणसांकडे. त्यामुळे ते या परिस्थितीवर मात करतील, ते अत्यंत समर्थपणे उभे राहतील. थोडा त्रास होईल, शेतकऱ्यांना मात्र त्रास होतोय नक्की आहे. आणि गेल्या 70 वर्षात या देशातल्या शेतकऱ्यांना जे भोगलंय त्याची तुलना कुठल्याही कष्टांशी कोणाच्याही होऊ शकत नाही. इतके अपरिमित कष्ट आहे. त्यामुळे त्यांना नक्की त्रास होतोय. त्याच्याबद्दल सरकारने खरोखर तातडीने लक्ष घालायला हवं. त्यांना, कारण त्यांचं आता खरीप येऊन गेलं आहे, त्यांचं आता रब्बी पीक येणार आहे. भाजीपाल्याचे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे, फुलं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे, फळं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे रोजचे व्यवहार एपीएमसीचे कॅशमध्ये आहेत. त्याकरता थोडी तयारी आधी करायला हवी होती असं वाटतं. कारण जो माणूस त्याने रोखीचे व्यवहार बंद केले पाहिजे, त्यानेही हे शिकलं पाहिजे. पण तो शिकलेला नाही, तो ग्रामीण भागात राहतो, तिथे वीज नाही, तिथे इंटरनेट नाही, तिथे स्मार्टफोन नाहीत. त्या माणसाने या इकॉनॉमीत कसं राहावं याच्याकरता सरकारने थोडा हात द्यायला हवा, त्याला थोडा आधार द्यायला हवा काही दिवस. कारण तो बळीराजा आहे, त्याच्यामुळे आपण सगळे आहोत. आणि त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. जो माणूस कापूस पिकवतो त्याच्या अंगावरच वस्त्र नाही, अशी आपण शेतकऱ्यांची अवस्था केली आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरचा तो पास जास्त त्यांना बोचत असणार. त्याची पूर्ण संवेदनापूर्ण जाणीव आहे. त्याला कुठलंही डिफेंड करायची गरज नाही, कोणीही करायची गरज नाही. पण सरकार त्याबद्दल संवेदनशील असेलच आणि ते मार्ग काढतील अशी पण मला खात्री आहे. पण मुळात एवढा मोठा निर्णय, तो इम्प्लिमेंट करण्याची ताकद, त्यातल्या काही त्रुटी असतील, पण मुळात हे रोज डायनॅमिक बदलत असल्यामुळे सरकारला रोज नियम बदलायला लागतात. अनेक लोक विचारतात का बरं ते आणलं.
का बरं ते दररोज बदलतात सांगून? अरे पण जेव्हा तुम्हाला पैसे जमा करायची मुदत दिली तेव्हा काही लोकांना पगारी नोकरीवर ठेवलं. दर एक रांग पैसे जमा केले की परत रांगेत उभा राहा, परत रांगेत उभा राहा. 30 माणसं फिरायला लागल्यामुळे बोटाला शाई लावायची वेळ आली. सरकार उपाययोजना करतं कारण डायनामिक्स आर चेंजिंग एव्हरी आवर. सो गव्हर्नमेंट हॅज टू रिॲक्ट ॲज अ गव्हर्निंग बॉडी. देर इज नो डाऊट अबाउट इट अँड देर शुड नॉट बी एनी इश्यू अबाउट दॅट. Government cannot sit idle and think all this as a speculation and then have the rules without realizing the condition in the market. So सरकार त्याप्रमाणे रिॲक्ट होतंय. हे काय रोज बदलतं अशातला भाग नाही आहे. पण मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्याकरता, या देशातल्या सामान्य माणसाच्या पतीकरता, या पत असण्याकरता सामान्य माणसाला, या देशातल्या सामान्य माणसाला पैशाचा जो वापर आहे तो त्याच्यापर्यंत पोचण्याकरता, त्याच्या प्रतिष्ठेकरता जगण्याच्या हे करणं आवश्यक होतं. हे सरकारने केलंय. मला विश्वास आहे सरकार अर्थक्रांतीचे बाकी 4 प्रस्ताव स्वीकारेल आणि अर्थक्रांतीचं जे प्रपोजल आहे ते 100% अप्रूव्ह होईल, अग्री होईल, इम्प्लिमेंट होईल आणि तो दिवस सामान्य माणसाला जगण्याची प्रतिष्ठा मिळवून देईल याचा आम्हाला विश्वास आहे. जय हिंद.